आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथील शिप मॉडेलर मयूर वाडेकर यांनी त्यांच्या टीमच्या सहकार्याने एक 35 फूट आकाराचे INS OLD विक्रांत हे शिपचे मॉडेल बनवले असून हे मॉडेल कलकत्ता येथे रवाना झाले आहे। हॅलो, मी आलो तिथे या. रत्नागिरी सारख्या भागात एवढं मोठं मॉडेल बनवण्याचं शिवधनुष्य आम्ही पेले आहे। याबद्दल समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया शिप मॉडेलर मयूर वाडेकर यांनी व्यक्त केली आहे। विक्रांतचं शिप मॉडेल आज इथे आम्ही पाहिलंय, तर ते तुम्ही का तयार केलं, त्यामागची निर्मितीचं कारण आणि ते पुढे किती कालावधी लागला हे सगळ्याची मला माहिती द्या. बरोबर. हे जे आपल्याला जे INS विक्रांतचं मॉडेल आहे, ओल्ड INS विक्रांत, हे आपल्याला कोलकाता शिपयार्ड यांनी ऑर्डर दिलेली आहे. ऍक्च्युली या शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला ऑर्डर दिली होती. हे मॉडेल 22 दिवसामध्ये रेडी केलेलं आहे आणि हे मॉडेल कोलकाता शिपयार्डचं म्युझियम आहे, जे PM म्युझियम आता होतंय तिथे दिल्ली रक्षा मंत्रालयाचं, तिथे मॉडेल जाणार आहे. आणि ह्याची निर्मिती कॅटोबार मध्ये जे शॉर्ट रनवे मॉडेल म्हणतात त्याच्यावरती आता आपलं थर्ड जे जनरेशनचं आता एअरक्राफ्ट कॅरियर आपल्याला करायचं आहे, ते त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे. तर त्यामागे आता हे मॉडेल बनवायचा उद्देश आहे त्यांचा. मॉडेल बनवताना कुठल्या सामानांचा वापर केला, किती लोक लागली, कालावधी किती, खर्च किती आला? बरोबर. आता हे मॉडेल आहे ते आपल्याला GRP साठी कमीत कमी आपल्याला एक 1.5 लाख रुपयाचा खर्च लागला. त्याच्यानंतर हे मॉडेल आपण GRP प्लस वूड मध्ये बनवलेलं आहे. वूड प्लस GRP म्हणतात याला 6 mm चा GRP झालेला आहे. तसंच बाकीचे रेलिंग वगैरे आहेत ते पण वेल्डिंग म्हणजे स्टील SS मध्ये केलेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत एअरक्राफ्ट वगैरे आहेत त्या आम्ही फर्स्ट ह्याच्यामध्ये 3D प्रिंटिंगचा वापर केला आहे. ह्याच्यामध्ये किती लोक लागली? ह्याच्यामध्ये आम्ही टोटल आमची 14 जणांची टीम होती आणि डे नाईट काम करून आम्ही 22 दिवसामध्ये मॉडेल. किती कालावधी सांगितला होता लॉन्च करायला? टेंडरचं जे टाइम असतो तो 180 दिवसाचा कालावधी असतो, पण आम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिला होता, कारण 13 तारखेला तिकडे द्यायचं होतं. पण काही त्यांच्या इश्यूमुळे आम्हाला आज त्यांनी सांगितलं की आज इथून निघायचं वगैरे. शिप मॉडेलिंग मध्ये तुम्ही आत्ताच आला आहात की यापूर्वी असे काही मॉडेल तुम्ही? मी 2017 पासून शिप मॉडेलिंग करतो. मी नेव्हल NCC कॅडेट आहे. माझी 13ची बॅच आहे, 2013ची बॅच आहे, 13, 14, 15. आणि त्याच्यानंतर SMR सचिन सर, SMR जाधव सर आणि एमाउट ऑफिसचे खत्री, त्यांच्या मार्गदर्शनाने स्वतःच सुरू केलं. त्याच्यासाठी काही वेगळं ट्रेनिंग तुम्ही घेतलं? ह्याच्यासाठी 3 वर्षासाठी कोचिंगला ह्याचा शिप मॉडेलिंगचा पण कोर्स केलेला आहे 19-20-21 साली. तुमच्या बरोबर NCC कॅडेट्स दिसतात, विद्यार्थी दिसतात, तर ते तुम्हाला काय मदत करतात आणि त्याच्यातून त्यांना काय प्रेरणा मिळते? ह्याच्यामध्ये आपले आता 2023चा माझा बडी. हे भारतातील पहिले मॉडेल आहे ज्याचा आकार 35 फूट आहे आणि वजन 3 टन पेक्षा अधिक आहे। हे शिप 14 जणांनी तयार करायला सुरुवात केली आणि रात्रंदिवस काम करून 22 दिवसात पूर्ण केले असल्याचं शिप मॉडेलर मयूर वाडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। फहद लाला, त्याच्यानंतर निहारिका राऊत आहे, तसंच आपल्या शिर्के स्कूलचे एनो गद्रे सर, त्यांनी पण खूप मदत केली. त्या व्यतिरिक्त जे JD वगैरे आहेत, JD, JW, SD, SW, ते पण इकडे म्हणजे मदत करतात. त्याच्यामध्ये जे JD वगैरे आहेत ते सँडिंग, त्याच्यानंतर पार्ट फिनिशिंग वगैरे त्याच्याकडे हे करतात. बाकी फहद लाला वगैरे आहेत ते जे एअरक्राफ्टच्या डिटेलिंग वगैरे त्याच्यावरती फोकस करतात.
या क्षेत्रामध्ये करिअरला किती वाव आहे? जर मुलं इतकी तुमच्याकडे येतात तर किती वाव आहे या क्षेत्रात? आता आपल्या एनसीसी मध्ये खूप शिप मोल्डर होतात हं. आणि चांगल्या याच्यावरती म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे चांगलं हे करतात, मेडल्स वगैरे हे करतात. पण पुढे नंतर गायडन्स नसतो, त्यांना वाटतं की इथेच करिअर संपलं. पण शिप मॉडेलिंग हा असा इव्हेंट आहे की खूप त्याला पुढे स्कोप आहे त्याच्यामध्ये. फक्त करण्याची तयारी पाहिजे. जसं की एमआउटला मॉडेलिंग डिपार्टमेंटसाठी पण शिप मॉडेलर लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये ही अशीच मॉडेल नसेल, पॉवर मॉडेल्स असतात किंवा वुडन हे शोकेशी मॉडेल्स असतात. त्याच्यासाठी पण मुलांना तिथे स्कोप आहे तिथे. रत्नागिरीत तयार झालेलं हे सगळ्यात मोठं शिप मॉडेल आहे असं मगाशी तुम्ही हो, म्हणालात. कारण ऑल इंडिया मधले बाकीचे मॉडेल्स आहेत 50 फुटापर्यंत वगैरे, INS दिल्ली, INS मैसूर, आर क्लासचे वगैरे मॉडेल्स आहेत. पण हा कॅटोबार क्लास मधलं सर्वात मोठं मॉडेल फक्त 12 फुटाचंच आहे, ते कोचिनला आहे. त्याच्यानंतर जो आता हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे, तो आपल्या रत्नागिरीमध्ये फर्स्ट बांधलेला आहे. ऑल ओव्हर इंडिया मधला हा 35 फीटचा पहिला मॉडेल आहे. आणि शेवटचं आहे की तुम्ही म्हणालात की शिप मॉडेलिंग मध्ये तुम्ही ह्यापूर्वी आहात, तर ही कुठली मॉडेल्स तुमची कुठे आहेत पाहायला मिळतात? बरोबर. आता फर्स्ट माझा जो प्रोजेक्ट झाला तो INS खुपरीचा झाला. तो की SMI सचिन सर होते, त्यांच्या गायडन्सने आम्ही जुव्यामध्ये केला होता. त्याच्यानंतर मग मी स्वतःच सुरू केलं. त्याच्यानंतर फर्स्ट मॉडेल माझा 40 फुटाचा INS विक्रांत आणि INS विशाखापट्टणम. तसंच 25 फुटाचा माझं झालं INS कोची. त्याच्यानंतर 15 फुटाचा झाला INS कोलकाता. आणि सर्वात मोठं जे मॉडेल गेलं INS विक्रांत आणि INS विशाखापट्टणम, जे 40 फुटाचं आहे, ते इंडियाला मी हे केलं, इन्स्टॉल केलं खडकवासल्याला. आणि जसं की कमिशनिंग प्रोजेक्ट असतात, जसं शिप कमिशनिंग असतात, त्याचे पण प्रोजेक्ट चालूच आहेत. जसं की गोवा शिपयार्ड, कोचिन शिपयार्डचे अजून ते म्हणजे कमिशनिंग झालेले नाहीत, पण ते प्रेझेंटेशन आणि एक्झिबिशन साठी आपल्याकडून घेतात. तुमचं नाव आहे? माझं नाव शिप मॉडेलर मयूर वाडेकर आणि माझ्या फर्मचं नाव आहे ड्रीम मॉडेल क्राफ्ट. रत्नागिरी सारख्या ठिकाणी INS विक्रांत ही शिप तयार करून ती कलकत्तामध्ये पाठवणे हे एक धाडसाचे काम आहे आणि ते रत्नागिरीतील तरुण मुलांनी करून दाखवले आहे. त्यामुळे खरोखरच यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे हे मॉडेल पाहिल्यानंतर म्हणावंसं वाटतंय. फोटो काढतो. मंजिरीला देता जा मंजिरीला देता. क्रेन कारण हे आता जवळजवळ 3.5-4 फुटाच्या वरती गेला. कंटेनरच्या आतमध्ये गेलं ना. त्या भागात मागे या व्हिडिओमध्ये एक मिनिट तसं होतं. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.